आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील वडूज शहराच्या ठिकाणी शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज सातारा तसेच साई ॲग्रो मशिनरी दहिवडी रोड वडूज यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विश्वासाचं प्रतीक असणाऱ्या नवीन कुबोटा MU 4201 या ट्रॅक्टरचे लॉन्चिंग आणि भव्य शुभारंभ सोहळा सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे नगराध्यक्षा प्रथम नागरिक वडूज शहर आणि कुबोटा इंडिया लिमिटेडचे शुभम वर्धमाने प्रवीण शेळके सेल्स सर्व्हिस मॅनेजर वडूज शाखेचे अभिजित सोळसकर किसन आबा गोडसे हिंदूराव अण्णा गोडसे मुरलीधर नारायण गोडसे यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार कार्यक्रम पार पडला। शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजची स्थापना 1996 साली झाली। आज मितीला 177 देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या ट्रॅक्टरमुळे ऊसाची ट्रॉली सहज फडातून बाहेर येत आहे अशी बरीच ट्रॅक्टर विषयी माहिती प्रवीण शेळके यांनी शेतकऱ्यांना दिली। आपल्या भागातील बांधवांच्या आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचं प्रतीक असलेला कुबोटा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना एक प्रकारे वरदान ठरणार आहे। अशा तऱ्हेने वडूज येथे एसटी डेपोच्या समोर शनिवारी कुबोटा शोरूम येथे शुभारंभ सोहळा उत्साहात पार पाडण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ही काळाची गरज झाली आहे। 4 सिलेंडर आणि 16 इंजिन वाल्व असणारा दमदार ट्रॅक्टर शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार आहे। 4 फुटाच्या सरीमध्ये चालणारा आणि कमी जागेत आरामशीर वळणारा हा कुबोटा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे असे प्रवीण शेळके यांनी सांगितलं। आपण शनिवार निवडण्याचं कारण की आज शनिवारचा बाजार असतो इकडे वडूजला, त्यामुळे शेतकऱ्यांची ये-जा वर्दळ चांगल्या प्रकारे असते। तरी पण सर्वजण तुम्ही आपल्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला। तर सर्वप्रथम मी तुम्हाला शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजचा एक इतिहास आणि माहिती देतो की कशी ही कंपनी अस्तित्वात आली आणि हे ट्रॅक्टर्स आमच्यातर्फे किती आतापर्यंत गेलेले। तर शेळके ॲग्रो इंडस्ट्रीजची स्थापना ही 1996 साली झालेली। पूर्वी आपण याच्यामध्ये गणेश डम्पिंग ट्रेलर आणि अवजारं तयार करत होतो आणि यामध्ये 2011 साली आपण ज्यावेळेस की शेतकऱ्यांपर्यंत जात असताना की लोकांना छोटे ट्रॅक्टरची गरज लागली, कारण की पाऊस आणि आंतरमशागत याकरता ट्रॅक्टर्स लागत होते। त्यावेळेस भारतामध्ये 2010 साली आलेली कुबोटा इंडिया लिमिटेड जी जपानची नंबर 1 कंपनी आहे आणि आज 177 देशामध्ये ही कंपनी कार्यरत आहे। तर ज्यावेळेस माहिती झाली की पूर्वी आपल्याकडे एक छोटा ट्रॅक्टर याचा बघा फक्त मित्सुबिशी VST आणि त्या ट्रॅक्टरला 6 महिने वेटिंग असायचं, लोक बुकिंग करायचे आणि ते 6 महिन्याने ट्रॅक्टर यायचं। तर त्याची गरज लक्षात घेऊन त्यावेळेस आम्ही कुबोटा ट्रॅक्टर घेतले। त्यावेळेस 2420 हे बाजारात मॉडेल आलं जे 24 HPचं होतं आणि जे शेतकऱ्यांना प्रत्येकाला दरवेळेस नांगरट हा ऊस शेतीमुळे आपल्याकडे नांगरट हे प्रमाण कमी झालं। तंत्रज्ञान असल्यास पुढील ॲक्सेल पासून ते मागील ॲक्सेल पर्यंत प्रत्येक नट बोल्ट पासून सगळे कंपनी स्वतः इन हाऊस बनवते। तसेच हा एकमेव ट्रॅक्टर आहे की त्याला चॅसी आहे कुबोटा। म्हणजे तुम्ही टोचरमध्ये बरेचसे ट्रॅक्टर बनतात बघा, आपले धडकले तर मधलं ब्रेक होता, पण आपले कुबोटा छोटे ट्रॅक्टर तुम्ही कधी लावला असेल तर 4 टनाची तुमची ऊसाची ट्रॉली सुद्धा तू फडातून सहजप्रमाणे बाहेर काढतो। आमच्याकडे व्हिडिओ प्रात्यक्षिक लोकांनी दाखवलं। त्याला बिवेल गिअर असणारी टेक्नॉलॉजी हायलो मीडियम गिअरबॉक्स आहे। त्यामुळे जे काय आहे ते कंपनीचं हे टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आहे आणि याचाच नंतर पण कंपनीने जसे जसे भारतीय शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर आवडला तसं मग 34 HP आला, 45 HP आला, 55 HP आला, 50 HP। आता 12% GST फक्त 5% झाला, त्यामुळे अजून 30,000चा फायदा झाला। शेतकऱ्याला छोट्या ट्रॅक्टरवर 80,000 रुपयाचा फायदा झाला। मोठ्या ट्रॅक्टरला 1,10,000 ते 1,20,000 1.5 लाखापर्यंत फायदा आहे। म्हणजे जसं तुम्ही मॉडेल घ्या तशी त्याची किंमत कमी होते। तर हे आणि म्हणजे डिस्काउंट पण आणि हा GSTचा फायदा असा हा दुहेरी संगम आहे। तसंच आता नवीन महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार तुम्हाला सबसिडीमध्ये अर्ज केला की तुमचं नाव लगेच येतं। पूर्वी लकी ड्रॉ निघत होता, पण आता प्रथम अर्ज त्याला प्रथम प्राधान्य आहे। त्याचं तुम्हाला दिसतंय की बाबा 5 पुढे 100 नाव आहेत तर तुमचं 110वं नाव आहे, ते 100 लोकांचं झालं की तुमचं येणारच आहे। त्यामुळे पण आज शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणं सोपं झालं, कारण की 1.25 लाख रुपये ते अनुदान मिळत आहे। तसेच बँकांचे सुद्धा व्याजदर आपल्याकडे फार कमी 9% पासून 11% पर्यंत आपण कमीत कमी का फक्त आधार कार्ड पॅन कार्डवर आपण 7 लाखापर्यंत कर्ज करून देत आहोत। साई ॲग्रो
आणि शेळके ॲग्रो आणि कुबोटा कंपनीच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल सर्व मान्यवरांचं आणि शेतकऱ्यांचं मनापासून आभार. तर आपल्या कंपनीची सुरुवात जी झाली साधारणपणे 2007-08 ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्या कंपनीचे छोटे ट्रॅक्टर यायचे, साधारणपणे 24 HP ट्रॅक्टर आपल्या कंपनीचे यायचे. पण जसं जसं आपल्या कंपनीची स्टार्ट होत गेली सुरुवात तर आपण हायर HP म्हणजे मोठ्या HP सेगमेंटमध्ये MU सिरीज म्हणजे मल्टी युटिलिटी, त्याचं नावच आहे MU सिरीज म्हणजे मल्टी युटिलिटी म्हणजे काय की तो ट्रॅक्टर आपल्याला कुठल्याही ॲप्लिकेशनसाठी वापरता येतो असा ट्रॅक्टर लॉन्च केला. स्टार्टिंगला आपण तो लॉन्च केलेला 50 HP सेगमेंटमध्ये, त्याच्यानंतर तो लॉन्च केला परत 45 HP सेगमेंटमध्ये, म्हणजे 45 आणि 50 असे 2 ट्रॅक्टर होते. तर डिरेक्टली आपली जी HP सिरीज होती ती 34 नंतर डिरेक्टली आपला 45 HPचा ट्रॅक्टर येत होता. पण कस्टमर आणि शेतकऱ्यांच्या अशी मागणी होती की 40 आणि 45 HPमध्ये आम्हाला कुठला तरी नवीन प्रोडक्ट पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या कंपनीने 42 HPचा नवीन प्रोडक्ट लॉन्च केला, त्याचं नाव आहे MU 4201. त्याच्यामध्ये सेम फॅसिलिटी ज्या दिलेल्या आहेत, जो 55 HPचा जो आपला ट्रॅक्टर होता 5501 त्याच्यामध्ये ज्या फॅसिलिटीज होत्या त्या सेम ॲज इट इज आपल्या 4201मध्ये दिलेल्या आहेत. जसं की तुम्ही जर बघायला गेला आपलं जे इंजिन येतं ते जापनीज इंजिन येतं. या इंजिनमध्ये डिफरन्स काय, ठीक आहे, जे दुसरे कॉम्पिटिशन जे देतात आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये फरक काय, इंजिनमध्ये फरक काय. सर्वप्रथम हे जापनीज इंजिन येतं, त्याच्यामध्ये ECDIS इंजिन येतं. ECDIS इंजिन म्हणजे काय, ECDIS इंजिन म्हणजे जे पिस्टन्स असतात त्या प्रत्येक पिस्टनवर जे वॉल दिलेले असतात, बाकीच्यांना तिरके दिलेले असतात. आणि खरंच म्हणजे तुम्ही आत्ता जी माहिती दिली आमच्या खरंच गोरगरीब शेतकरी आहे. आज केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मिळून हा जो GSTचा निर्णय घेतला तो खरंच शेतकऱ्यांसाठी एकदम छान आहे. आणि शेतीला अवजार म्हटलं तर पहिल्या स्टार्टिंगला आणि आजकाल बरेच शेतकरी लागवडीची शेती करायला लागले. ऊस लागवड असू द्या, द्राक्ष लागवड असू द्या आणि म्हणजे बऱ्याच काही गोष्टींना ट्रॅक्टरचा उपयोग होतो. आजकाल अगदी पेरणी असू द्या, कुठल्याही गोष्टीला ट्रॅक्टरशिवाय उपयोग नाही. आणि खरंच म्हणजे शेतकऱ्यांच्या एकदम अत्यावश्यक गोष्ट अशी ट्रॅक्टर झालं. मग त्याच्यासाठी तुम्ही जे आता MU 42 HPचं जे मॉडेल आणले ते खरंच म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी तर खरंच एकदम अत्यावश्यक असं वाटतंय. आणि अगोदर तुम्ही सांगितलं की बाबा 24 HPचं आणलं, 21 HPचं आणलं, 45 HPचं आणलं आणि 55 HPचं आणलं. तर शेतकऱ्यांचा तुम्ही सांगितलं की आमच्या वडूज शहरात म्हणजे खटाव तालुक्यात म्हटलं तर 600 ट्रॅक्टरचं तुम्ही म्हटला की आम्ही आतापर्यंत विक्री केली. तर तसं नाही केलं तर आमचा दुष्काळी भाग समजला जातो. पण आज याच्यावरून एक अनुभव आला की आमचा खटाव तालुका दुष्काळी भाग नसून एक प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातोय. आज कित्येक ठिकाणी बघितलं तर ऊस बाग आहेत आणि द्राक्ष बाग आहेत, ह्याचं प्रमाण भरपूर वाढले. त्याच्यामुळं ट्रॅक्टरचा प्रत्येकाला उपयोग होतो आणि त्याच्यातून लागवड असू द्या, नांगरणी, पेरणी ह्या सगळ्या गोष्टी ट्रॅक्टरच्या होतात. आणि खरं शेतकऱ्यांनी ह्या ज्या केंद्र शासनाने राज्य शासनाने ज्या योजना आणल्यात त्या योजनेचा लाभ घेऊन आज जे सरांनी सांगितलं की बाबा ट्रॅक्टर खरेदीसाठी आम्ही 22 तारखेपासून आम्ही लॉन्चिंग विक्रीसाठी आणतोय, तर खरंच त्याचा सर्वांनी लाभ घ्या. अशी संधी पुन्हा पुन्हा येते. आज आपलं हे नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे, त्यांनी आज आपली 12% 5% GST आणली आहे. तर खरंच हा शेतकऱ्यांचा विचार करून कुठंतरी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि कसं असतं एक शेतकऱ्याला हातभार म्हणून जर ट्रॅक्टरची सुविधा जर उपलब्ध असेल आणि कसं होतं त्यातनं जर त्याचा उत्पन्न जर वाढणार असेल तर अवश्य खरेदी करा नक्की. आणि खरंच मी तुमच्या शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज आणि दुसरं साई ॲग्रो इंडस्ट्रीज ह्या दोन्ही इंडस्ट्रीला मी शुभेच्छा देते. आणि तुमच्या कुबोटा या इंडस्ट्रीजला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.